मालेगाव शहरासह परिसरात धूम स्टाईल दुचाकीवरून येऊन मोबाईल हिसकावून पोबारा करणारी टोळी सक्रिय झाली। या टोळीला अटक करण्याचं मोठं आव्हान मालेगाव पोलिसांसमोर आहे। असं असताना नुकत्याच पोलिसांनी एक मिशन हाती घेत अवघ्या 4 तासात 5 संशयित चोरट्यांना अटक केली। या टोळीच्या ताब्यातून पोलिसांनी 3 दुचाकीसह चोरीचे 16 मोबाईल ताब्यात घेतले। या प्रकरणी छावणी पोलिसांनी विशेष कारवाई करीत 5 जणांना अटक केली। या कारवाईचे नागरिकांनी स्वागत केलं असून शहरातील सर्वच पोलीस ठाण्यांतर्गत अशी कारवाई करण्यात यावी अशी मागणी नागरिकांनी केली। मालेगाव शहरातील मुख्य रहदारीच्या रस्त्यालगत संशयित दुचाकीस्वार यांनी धूम स्टाईल येत मोबाईल हिसकावले होते। 3 वेगवेगळ्या गुन्ह्यात या प्रकरणी छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक भगवान खंडू कोळी हे करीत होते। हे 5ही आरोपी अल्पवयीन असल्याचं सांगण्यात आलंय। मालेगाव शहरात वाढती गुन्हेगारी आणि त्यात मोबाईल चोरीचं वाढतं प्रमाण हे अधिक आहे। यात विशेष बाब म्हणजे मोबाईल चोरी प्रकरणात तरुणांचा सहभाग सर्वाधिक असल्याने चिंता व्यक्त केली जाते। या प्रकरणी जिल्हा पोलीस अधीक्षक शहाजी उमाप, अप्पर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती यांनी विशेष आदेश करीत पथकांना चोरट्यांचा शोध घेण्याचे आदेश दिले होते। त्यानुसार पोलीस निरीक्षक शेगर, पोलीस उपनिरीक्षक भगवान कोळी यांच्या पथकाला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार ही कारवाई करीत चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या। या कारवाई पथकात पोलीस उपनिरीक्षक भगवान खंडू कोळी, पोलीस उपनिरीक्षक सचिन चौधरी, पोलीस हेड कॉन्स्टेबल शरद भुसनर, भरत गांगुर्डे, प्रसाद देसले, पोलीस नाईक कैलास चोतमल, पोलीस नाईक शांतीलाल जगताप, पोलीस नाईक विलास बागळे, पोलीस नाईक किरण पाटील आदींचा समावेश होता। शहरात घडणाऱ्या चोरीच्या घटनांमध्ये सर्वाधिक चोरटे हे अल्पवयीन तरुण आहेत। केवळ स्वतःची हौसमौज पूर्ण करण्यासाठी हे तरुण टोळीने एकत्रित येत अशा प्रकारचे गुन्हे करीत असल्याचं समोर आलं। यामुळे जाणकार मालेगावकरांनी चिंता व्यक्त केली आहे। या चोरट्यांच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या। या टोळीत अल्पवयीन तरुण सहभागी आहेत। ही चिंतेची बाब असल्याचं अपर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती यांनी सांगितलंय। छावणी पोलीस स्टेशनच्या स्टाफने अतिशय शिताफीने तात्काळ हालचाल करून 3 गुन्ह्यातील वेगवेगळे आरोपी, प्रत्येक गुन्ह्यामध्ये 2 आरोपी आहेत, असे एकूण 6 आरोपी आणि 3 मोटरसायकल जे त्यांनी गुन्हा करताना वापरल्या होत्या त्या निष्पन्न करून आरोपीला अटक केली आहे। मोबाईल जप्त केले आहेत। त्या आरोपितांकडे अजून सखोल विचारपूस केली असता त्याच्यामध्ये एकूण 16 मोबाईल छावणी पोलिसांनी हस्तगत केले आहेत। त्यापैकी 3 मोबाईल हे त्या 3 गुन्ह्यातील फिर्यादींचे आहेत आणि इतर 13 जे मोबाईल आहेत त्यांचे मालक अजून आम्हाला निष्पन्न होणे बाकी आहे। सदरच्या घटनाक्रमाच्या अनुषंगानं ज्या मोबाईल चोरीच्या गुन्ह्यांबद्दल सारखी चर्चा होत होती, आता आम्हाला कुठेतरी खात्री वाटत आहे की एक मोठी गँग आम्ही पकडलेली आहे आणि यातील आरोपितांची जरा बॅकग्राऊंड बघितलं तर ते सर्व मध्यमवर्गीय कुटुंबातील मजुरीच्या वर्गातील मजुरी कामकाज करणारे या स्वरूपाचे आहेत। आम्ही सर्व आरोपितांचे बॅकग्राऊंड देखील तपासले आहे आणि या आरोपितांच्या माध्यमातून इतरसुद्धा गुन्हे अजून उघडकीस येण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि असे काही अजून नवीन आरोपी मिळाले तर आम्ही त्यांना देखील लगेच अटक करणार आहोत। बरोबर आहे, मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्यांमध्ये गुन्हे दाखल झाल्यानंतर ज्या पद्धतीने आपण तपास करतो त्याच्यामध्ये हा एक अनुभव आहे की बरेचदा गुन्हा लेट तक्रारदाराकडून दाखल केला जातो आणि काही वेळेला एखादी गँग असते, ती गँग मिळाली की त्याच्याकडून एकच मोटरसायकल न मिळता अनेक मोटरसायकल मिळतात आणि त्याच्यामुळे कधी कधी त्याला वेळ लागतो। न्यूज ब्युरो, कसमध्ये अपडेट, मालेगाव।